मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत। त्यांनी 5 उपोषणं केली, आंदोलनं आणि मोर्चे काढले, मुंबईच्या वेशीवर भगवं वादळ आणत सरकारची कोंडी केली, पण त्यांच्या लढ्याला अजूनही यश आलेलं नाहीये। त्यांना अपेक्षित आरक्षण मिळालेलं नाहीये। सरकारनं 10% स्वतंत्र आरक्षण दिलं, पण मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे। अनेक उपोषणं, आंदोलनं आणि मोर्चे काढल्यानंतर 15 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी आता उपोषण नाही, आता इलेक्शन अशी घोषणा दिली आहे। आता त्या अनुषंगाने झपाट्यानं पावलं उचलली जात आहेत। अलीकडेच जरांगे यांनी राज्यभर शांतता रॅली काढली। या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला एकवटण्याचा प्रयत्न केलाय। अशात आता बुधवारी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येतील असं बोललं जाते। याबाबतचे संकेत स्वतः संभाजीराजे यांनी दिलेत। आमच्यात सकारात्मक चर्चा झाली, आमचं आणि जरांगे यांचं ध्येय एकच असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय। या वक्तव्यानंतर आता मनोज जरांगे पाटील संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाशी युती करतील अशा चर्चा रंगल्यात। त्यांचा पहिला उमेदवार ठरल्याचं देखील सांगितलं जाते। पण जरांगे पाटील खरंच अशी युती करतील का? त्यांचा पहिला उमेदवार कोण असेल? संभाजीराजेंशी युती केली तर जरांगे डॅमेज होतील का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीत काय घडलं ते पाहूयात। बुधवारी संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 3 तास चर्चा झाली। दोघांमध्ये युती करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय। या भेटीचा अधिक तपशील अजून उघड झाला नाही, पण या भेटीनंतर पत्रकार परिषदेतून संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली आहे। स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलंय। आमचे आणि मनोज जरांगे यांचं ध्येय एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच आमचं उद्दिष्ट आहे। आमच्या मागण्या सारख्याच आहेत। त्यांच्यासोबत माझी चांगली चर्चा झाली। लोकसभेत वडील लढले तेव्हा मी प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला। आता वडिलांचा पक्ष वेगळा असेल, माझी मात्र भूमिका वेगळी आहे। काँग्रेसमध्ये मी मिसफिट आहे असं सांगून संभाजीराजेंनी युतीचे संकेत दिलेत। पण जरांगे यांनी मात्र आपल्या बाजूने युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय। ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतायत। त्यांनी सरकारला 29 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय। त्यानंतर निवडणूक लढायची की महायुतीच्या आमदारांना पाडायचा याचा अंतिम निर्णय घेऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय। सरकारने डेडलाईनच्या आत निर्णय घेतला नाही तर ते स्वतंत्र निवडणुका लढवतील असं सांगितलं जाते। याचं कारण म्हणजे त्यांनी अलीकडच्या काळात काढलेली शांतता रॅली आणि सरकारला दिलेले इशारे। मनोज जरांगे यांनी 5व्या उपोषणाआधी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचे दौरे केले। या भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। यानंतर त्यांनी अलीकडेच पश्चिम महाराष्ट्रात देखील शांतता रॅली काढली। आतापर्यंत मनोज जरांगे यांना मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आलंय, पण आता पश्चिम महाराष्ट्रात देखील त्यांना चांगला पाठिंबा मिळालाय। पुण्यातल्या रॅलीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। या शांतता रॅली दरम्यान त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत। सर्वच 288 जागांवर आपण उमेदवार उभे करू असं देखील त्यांनी म्हटलंय। शिवाय त्या मतदारसंघातील इच्छुकांनी आपापली कागदपत्र तयार करून ठेवावीत। कधी कोणता निर्णय होईल सांगता येत नाही, त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहावं अशा सूचना जरांगे यांनी दिल्यात। यासाठी त्यांनी काही उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्याचं देखील सांगितलं जातंय। सरकारनं 29 तारखेपर्यंत आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर त्यानंतर ते इच्छुकांच्या मुलाखती देखील घेणार आहेत। त्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्यात। धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा इथे जरांगेंचं नवं संपर्क कार्यालय सुरू होतंय। याच ठिकाणी त्यांच्याकडून निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल असं देखील सांगितलं जातंय। आता मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरल्याची देखील चर्चा आहे। बुधवारी भाजपच्या मिनल खदगावकर यांनी अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। या भेटीनंतर खदगावकर यांना नायगावमधून उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय। मिनल खदगावकर या भाजपचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांच्या सून आहेत। त्या लोकसभेला नांदेडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या। त्यासाठी त्यांनी अमित शहांची देखील भेट घेतली होती, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। आता त्या विधानसभेला इच्छुक आहेत, मात्र त्यांचा पत्ता पुन्हा कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे त्या जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी अंतरवालीत आल्याचं बोललं जातंय। या भेटीनंतर त्या जरांगे यांच्या पहिला उमेदवार ठरले असल्याची चर्चा झाली। इतरही 10 ते 12 जणांनी उमेदवारीसाठी जरांगे यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जातंय। दुसरीकडे संभाजीराजेंनी जरांगेंकडे युतीसाठी चाचपणी केली। त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांना देखील सोबत घेण्याची तयारी केली आहे। तसेच लवकरच आपण राजू शेट्टींची भेट घेणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय। अशात संभाजीराजेंसोबत युती केली तर जरांगे डॅमेज होतील का? खरं तर मागच्या वर्षभरापासून मनोज जरांगे यांनी एक हाती मराठ्यांचा लढा उभा केला। या आंदोलनाला एखादा राजकीय नेता टेक ओव्हर करणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे। त्यामुळे राज्यातला गोरगरीब मराठा समाज जरांगेंच्या मागे एकवटलाय। अशात त्यांनी संभाजीराजेंसोबत युती केली तर निश्चितच त्यांचं आंदोलन डॅमेज होऊ शकते। शिवाय त्यांची आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जाऊ शकते। कारण संभाजीराजे हे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत।
तसेच त्यांना राज्यात मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे दोघांमध्ये युती झाली तर साहजिकच युतीचे कप्तान म्हणून संभाजीराजे स्वतःला पुढे करतील आणि मनोज जरांगे यांच्यावर उपकप्तान बनायची वेळ येईल। आतापर्यंत जरांगे यांनी जो क्राऊड तयार केलाय तो सगळा क्राऊड संभाजीराजे हायजॅक करतील। त्यामुळे संभाजीराजेंपासून 2 हात लांब राहणं जरांगे यांच्या सोयीचं असू शकतं। हा विचार करून जरांगे युती करण्याचं टाळतील असं बोललं जातंय। कारण आजपर्यंतचा जरांगेंचा इतिहास पाहिला तर त्यांनी प्रत्येक आंदोलन आणि मोर्चा एखादे हँडल केलाय, दुसऱ्या कोणत्या सहकार्याला पुढे येऊ दिलेलं नाहीये। तेच मराठा आंदोलनाचा चेहरा बनलेत। अशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते आपलं कंट्रोल संभाजीराजांच्या हाती देतील असं म्हणता येत नाहीये। त्यामुळे ते युतीऐवजी स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातंय। संभाजीराजेंसोबत जरांगे युती करणार नाहीत याचं पुढचं कारण म्हणजे संभाजीराजेंचा आजवरचा राजकीय इतिहास। आजपर्यंत संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय भूमिका काय आहे हे अजून कोणालाही कळालेलं नाहीये। त्यांची भूमिका कायमच संभ्रमाची भूमिका राहिली। ते कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीच्या सोयीची भूमिका घेताना दिसले, पण त्यांचा ओढा कायमच युतीच्या बाजूने राहिलाय। अलीकडेच कोल्हापुरात विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद उफाळून आला होता। यावर संभाजीराजेंनी युतीला पूरक आक्रमक भूमिका घेतली होती। त्यांच्या भूमिकेचा स्वतः शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता। तसेच 2016 मध्ये ते युतीकडून राज्यसभा खासदार देखील राहिलेत। हा संभाजीराजेंचा आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर जरांगे त्यांच्याशी युती करतील का हा देखील प्रश्न आहे। दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मात्र जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। मनोज जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढण्याचा इशारा राजकीय पक्षांना दिला होता, मात्र ते एकाही जागेवर निवडणूक लढवणार नाहीत। निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपल्या सोयीच्या उमेदवारांना ते पाठिंबा देतील असं वक्तव्य हाके यांनी केलंय। जरांगे निवडणूक लढणार नाहीत असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे त्यांची राज्यात नसलेली राजकीय ताकद आणि हातात असलेला कमी वेळ। जरांगे यांना राज्यभरात मराठा समाजाचा पाठिंबा आहे, पण विविध उमेदवारांना निवडून आणतील एवढी त्यांची ताकद नसू शकते असं म्हटलं जातंय। पक्ष संघटना आणि ग्राउंडवर काम करतील अशा कार्यकर्त्यांची देखील वानवा आहे। त्यामुळे ते निवडणूक लढणार नाहीत असं सांगितलं जातंय, पण ते काही जागांवर उमेदवार उभे करतील तर काही जागांवर उमेदवार पाडण्याची भूमिका घेतील अशी शक्यता आहे। आता ते 288 जागांवर निवडणूक लढणार नाहीत असं म्हणायचं दुसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे राज्यातल्या आरक्षित जागा। राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, यातल्या 54 जागा या एससी आणि एसटी साठी राखीव आहेत। या जागांवर जरांगे यांना मराठा उमेदवार देता येणार नाहीत। अशा स्थितीत जरांगे यांनी आरक्षित जागांवर इतर जाती धर्मातल्या उमेदवारांना तिकीट देऊ अशी भूमिका घेतली, पण जरांगे यांचा लढा मराठा आरक्षणासाठी आहे। आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळे इतर जातीच्या लोकांसाठी जरांगे यांच्याकडे काय प्लॅन आहे याबाबत काही स्पष्टता नाहीये। अशात इतर जातीचे लोक त्यांना कितपत प्रतिसाद देतील याबाबत देखील शंका आहे। त्यामुळे राज्यात संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्या युतीच्या चर्चा असल्या तरी जरांगे युती करणार नाहीत असं सांगितलं जातंय। जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।